आता आमच्यासाठी 2 मिनिटं झालं किती अण्णा. आधुनिक केसरीमध्ये आपलं स्वागत आहे. तुम्ही बार्शी मतदारसंघातून अनेक वेळा निवडून आलेले आहात. शेतकऱ्यांचा तुम्ही विश्वास मिळवलेला आहे, सामान्य कार्यकर्त्यांचा तुम्ही पाठिंबा मिळवलेला आहे. परंतु आता मात्र राजकारणाची दिशा आणि दशा आम्हाला सामान्य तरुणांना पाहत नाही. तुम्ही अनेक हिवाळे पावसाळे पाहिलेले आहात. आता राजकारणाच्या दृष्टीने तुम्ही काय सांगाल? आता कसं आहे, पिढी दर पिढी हा बदल होत असतो आणि त्यामुळे माझ्याच वेळेत चांगलं होतं ना आता वाईट आहे असं म्हणणं म्हणजे त्या नवीन पिढीला तुम्ही ऍक्सेप्ट केलं नाही किंवा त्यांनी तुम्हाला केलं नाही असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे बदल हा होत अपरिहार्य असतो आणि काळाप्रमाणे हे सगळं होत असतं. त्याच्याशी जुळून घेतलं पाहिजे, जुन्यांनी जुळून घेतलं पाहिजे, नव्यांच्या विचारांशी नव्याने जुळून घेतलं पाहिजे, जुन्यांच्या अनुभवाशी. पण ज्या पक्षाच्या जोरावर, ज्या पक्षाच्या नेतृत्वाच्या जोरावर, त्या पक्षाच्या चिन्हाच्या जोरावर निवडून येतात आणि निवडून आल्याच्या नंतर मात्र पक्षांतर करतात, याच्याबद्दल काय सांगा? हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्याच्यामुळे कुणी काय करावं हा व्यक्तिगत प्रश्न आहे. आता आपण त्याच्यावर काही बोलणं चुकीचं होईल. राज्यामध्ये गोसेवा आयोग येऊन 3 वर्ष झालेत आणि राज्यामध्ये गो हत्या बंदी सुद्धा कायदा आहे ना, पूर्वीपासून आहे. जवळपास 150 पावणे 200 गोशाळा आहेत, त्यांना अनुदान दिलं जातं. अनुदान गोशाळेंना द्यायला दिले जातंय, पण त्याच्यामध्ये खरोखरी किती जनावर तिथं आहे त्याप्रमाणे ते मिळत नाही. जी छोटी जनावर आहेत, वासरं म्हणतो आपण, त्याचं ते बेरजेत धरत नाही. त्याच्यामुळं ते चालवणं चांगल्या पद्धतीनं ते थोडं त्यांना जड जातं. मी एका गोशाळेचा संचालक ट्रस्टी आहे, त्यामुळं मलाही माहिती आहे आणि फार जुनी 100 वर्षाची गोशाळा आमची. पण सामान्य शेतकऱ्याकडं 4-5 गायी असतात, त्याला 5वी 6वी सांभाळता येत नाही. गोशाळांना अनुदान दिलं जातं, पण सामान्य शेतकऱ्याची परवड होते, त्याच्यावर विकायची वेळ येते. गोशाळेंना अनुदान जर चांगल्या प्रकारे अनुदान किंवा आर्थिक मदत त्या कुठल्याही वेगवेगळ्या माध्यमातून जर केली तर न सांभाळणारे, गाय सांभाळू न शकणारे शेतकरी सुद्धा त्या गोशाळेत आपली गाय पाठवून देतील. पण ती गोशाळेत न पाठवता शेतकरी 4 पैशाची आशा घेतो. त्यांनी एक गाय, त्याचं वेगळं अनुदान त्याला केव्हा मिळणार, त्यापेक्षा त्यांनी गोशाळा जर आर्थिक दृष्ट्या मजबूत राहिल्या तर अशी जनावरं शेतकरी तिथं आनंदानं त्या गोशाळेला देईल. पण त्यांनी ती कसायला विकू नये यासाठीच गोशाळा आर्थिक दृष्ट्या मजबूत व्हायला पाहिजे. आधुनिक केसरी बद्दल संवाद साधल्याबद्दल अण्णा आपले खूप खूप धन्यवाद, अभिनंदन. खूप खूप आभार.